सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले, मात्र ते हवेतच विरले। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित 17 मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी हेटीकुंडी फाट्यावर 12 जून रोजी प्रहारच्या पुढाकारात टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। हे आंदोलन महामार्गालगत करण्यात आले। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले। 14 जून पर्यंत सरकारने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा दिला। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना 6000 रुपये मानधन, हमीभावावर 20% अनुदान। 7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा। तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे। रोजगार भरती करण्यात यावी। शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे। शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे। शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला 5 लाख रुपये अनुदान देण्यात यावे। मेंढपाळ, मासेमार, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण 17 मागण्यांचे समर्थन करण्याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन केले। आंदोलनात प्रहारचे कार्यकर्ते राजू तेलखडे, हेटीकुंडी, चंद्रभान बारंगे, रोशन वरठी काजळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख ललित वंजारी, संघटक सम्राट सिंग ठाकूर, संजय डिग्रसे यांच्यासह शेतकरी व शेतमजुरांचा सहभाग होता। उपोषण सुरू केलेलं आहे मोझरीला। त्यांच्या समर्थनार्थ आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर 15 मागण्या या जर 14 तारखेपर्यंत जर सरकारनं मान्य केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन 14 तारखेच्या नंतर उपोषण आहे किंवा अन्य काही पद्धतीनं ते पूर्ण वाढवायची मानसिकता आहे। म्हणून सरकारनं आजच त्या गोष्टीची दखल घेऊन आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आमच्या बच्चू भाऊला उपोषणापासून मुक्त करावं ही आग्रहाची सरकारला विनंती आहे। आणि जेवढे शेतकरी आमचे एरियातले सर्व आंदोलनाला आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो। तसंच पोलीस प्रशासनसुद्धा याचं सहकार्य झालं आम्हाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।